तुम्हा सर्वांचे आपले चॅनल आनंदी पारिजातमध्ये मी रमा रुक्मान खूप खूप स्वागत करते। तर आज आहे स्वामी महाराजांचा प्रकट दिन आणि त्या निमित्ताने तुम्हा सर्वांना मी खूप सदिच्छा देते आणि आजच्या या भागाला सुरुवात करते। तर मंडळी, आज मी रोजची आपली देवपूजा तर असतेच, पण तुम्हाला माहिती आहे माझ्या देवघरामध्ये स्वामींची जी मूर्ती आहे ती थोडी मोठी आहे, त्यामुळे मी स्वामींची मूर्ती देवघरातून बाहेर काढत नाही कधीच। तर त्यामुळे आज मी छोटीशी अशी वेगळी अशी पूजा हॉलमध्ये सुद्धा मांडणार आहे। तर आज काही पूजेमध्ये मी नवीन गोष्टी वापरणार होते, तर त्या तुम्हाला मी दाखवते। तर मी एक चौरंग आसन मागवलं होतं आणि त्याशिवाय समईचं पण मी आसन मागवलं होतं। तर कोणत्या तरी पूजेमध्ये ते मी वापरेन असं मी ठरवलं होतं, पण नेमका प्रकट दिनाच्या आधीच या गोष्टी आल्यामुळे चांगलाच योग जुळून आला आणि मी ठरवलं की आज जो माझा चौरंग आहे त्याच्यावरती हे सुंदर असं चौरंग आसन मी वापरेन। तर तुम्ही बघू शकता, मी तुम्हाला एक एक साईड दाखवते। बघा, ह्याच्यामध्ये लक्ष्मीची पावलं आहेत, स्वस्तिक आहे, तर ही एक साईड आहे। तर चारही बाजूंना वेगवेगळ्या डिझाईन्स ह्या केलेल्या आहेत, म्हणजे आपल्याला प्रत्येक पूजेला आपण ही वेगळी साईड, ही फ्रंट साईड म्हणून ठेवू शकतो। तर हे बघा, कमळ आणि शंख आहे, तर हे लक्ष्मीपूजनामध्ये आपण वापरू शकतो। दसरा असेल तेव्हा आपण ही साईड वापरू शकतो, कारण ह्याच्यामध्ये सरस्वतीचं चिन्ह आहे, ओमचं चिन्ह आहे, गणपती बाप्पाचं आहे बघा शुभ लाभ। तर गणपतीमध्ये सुद्धा आपण ही फ्रंट साईड म्हणून वापरू शकतो। आणि हा जो पर्पल रंग आहे ना, इथे हवा तो रंग तुम्ही चूज करून घेऊ शकता। ह्याच्यामध्ये ग्रीन येतो, येल्लो येतो, पिंक कलर येतो। तर मी जांभळा रंग मागवला होता, तर ह्याच्यामध्ये हिरवा रंग सुद्धा खूप अतिशय सुंदर दिसतो। तर हे मी ऑनलाईन मागवलं होतं एका ताईंकडून, त्यांचं नाव आहे संध्या जाधव। तर तुम्हाला मी त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर हा डिस्प्ले करेनच, तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेलच। तर त्या ऑनलाईन तुम्हाला जर काही त्यांच्याकडून शॉपिंग करायची असेल तर तुम्हीसुद्धा त्यांच्याकडून मागवू शकता। तर हे जे चौरंग आसन आहे हे लोडसोबतसुद्धा मिळतं, जर तुम्हाला ह्यासोबत लोड हवे असतील जर गणपतीच्या पूजेसाठी, तर तसे सुद्धा तुम्ही मागवू शकता। मी विदाऊट लोड मागवलं होतं, कारण आपल्याला चौरंगावरती गणपतीची मूर्ती किंवा कोणतीही पूजा ठेवल्यावरती तितकीशी जागा नसते की आपण लोडसुद्धा ठेवू शकू, तर त्यामुळे मी लोड नव्हते मागवले। आणि अजून हे आहे 2 समई कव्हर, तर हे तुम्ही बघू शकता। तर हे सुंदर असे समईचे आसन आहेत, पण हे मी समई खाली न वापरता ह्याचा वेगळा असा मला वापर करायचा आहे। तर तुम्ही माझ्या पुढील काही पूजांमध्ये बघालच की ह्याचा मी कसा वापर करणार आहे। आणि संस्कृती कला दर्पणमध्ये मी त्या दिवशी एक घेतलेला दिवासुद्धा तुम्हाला दाखवला होता। तर त्याशिवाय हे 2 छोटेसे असे मी घेतले होते बघा। ही छोटी समई, अशा प्रकारच्या मोठ्या समई माझ्याकडे आहेत, तर हे छोटेसे असे 2 मी घेतले होते। हे बघा, खूप सुंदर वाटतात। तर आज मी हे पूजेमध्ये इथे स्वामींच्या वापरणार आहे। तर छोटीशी ही जी माझी पूजेची मांडणी आहे इथे, ती मी करून घेते आणि तुम्हाला दाखवते। पण त्याआधी अजून एक गोष्ट मला तुम्हाला सांगायची आहे। तुम्ही म्हणाल की नेहमी मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगत असते की तुम्ही हे वाचा ते वाचा, तर 21 दिवसांमध्ये मी काय सेवा केली हे सुद्धा मी तुम्हाला सांगते। कारण मी बरेचसे व्हिडिओ केले होते की 11 तारखेपासून 31 तारखेपर्यंत प्रकट दिनापर्यंत तुम्ही काय काय सेवा करू शकता ह्याबद्दलचे मी व्हिडिओ तुम्हाला शेअर केले होते। तर मी सुद्धा 2 वेळा पारायण केलं होतं, 2 ते 3 वेळा। हे स्वामी चरित्र सारामृताचं पुस्तक आहे, तर मी सुद्धा पारायण केलं होतं स्वामींचं। एक व्हिडिओ मी तुम्हाला दाखवला सुद्धा होता। आणि त्याशिवाय मी सुद्धा लिखित नामजप हा केला होता, आपली जी साधी वही असते त्याच्यामध्येच केला होता, तुम्ही बघू शकता। हे बघा, तर हा मी सुद्धा लिखित नामजप हा करत होते स्वामींचा। कारण की काय होतं, आपण जेव्हा माळ घेऊन नामस्मरण करतो तेव्हा बरेचदा आपलं लक्ष हे विचलित होत असतं। तर जेव्हा आपण लिखित नामजप हे करतो तेव्हा आपलं कॉन्सन्ट्रेशन असतं आणि अक्षरामध्ये आपले व्यवस्थित यावं किंवा त्याच्यामध्ये काही चूक होऊ नये लिहिताना, यामध्ये आपलं म्हणजे आपलं लक्ष त्यामध्ये डायव्हर्ट झालेलं असतं। त्यामुळे इथे तिथे आपलं थोडंसं मन भरकटत नाही। त्यामुळे लिखित नामजप करणं हे मला वाटतं जास्त कधी कधी प्रभावी असतं। जेव्हा आपल्याला म्हणजे माळ जप करताना मन जेव्हा लागत नसेल तेव्हा कधी कधी लिखित नामजप करावा। तर राम नाम जपाची सुद्धा मी तुम्हाला माहिती दिली आहे गुढीपाडव्याच्या व्हिडिओमध्ये, त्याच्यामध्ये मी तुम्हाला दाखवली सुद्धा की राम नाम जपाची वहीसुद्धा घंटाळी मंदिरामध्ये मिळते।
आणि ते मोफत देतात ती वही. तर तुम्हालासुद्धा हवी असेल तर तुम्ही तिथून घेऊ शकता, कारण संपूर्ण चैत्र महिना ह्यामध्ये आपण ही सेवा करू शकतो. त्याशिवाय रामनवमी आता येणारच आहे. त्यापूर्वी जर तुम्हाला कंप्लीट करायचं असेल रामनाम जपाचा लिखित जप, तर तुम्ही अशी नॉर्मल वही घेऊन कॉलम करून त्याच्यामध्ये जसं मी इथे श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ लिहिलेलं आहे तसं तुम्ही श्रीराम जय जय राम फक्त किंवा श्री सीताराम किंवा सीताराम श्रीराम असं सुद्धा लिहू शकता. तर चला, आता आपण ही जी पूजेची मांडणी आहे ती तुम्हाला मी करते आणि दाखवते. तर आजच्या मी पूजेमध्ये माझ्याकडे हे छोटीशी मूर्ती आहे स्वामींची, ती पूजेमध्ये बसवणार आहे. कारण माझी चांदीची मूर्ती जी आहे आणि महाराजांची मोठी मूर्ती आहे ती देवाऱ्यातून मी उचललेली नाही आहे, ती मी तिथेच ठेवलेली आहे. तर ही सर्वात पहिली मूर्ती आहे स्वामींची जी माझ्या घरामध्ये आली होती. ही अक्कलकोटवरून माझ्या ताईने मला आणून दिलेली होती. पण ही मी पूजेमध्ये फक्त जेव्हा गुरुपौर्णिमा असते किंवा दत्त जयंती असते तेव्हाच मी ह्यांना पूजेमध्ये ह्या मूर्तीला ठेवते आणि इतर वेळी त्यांना मी माझ्या शोकेशमध्ये ही मूर्ती ठेवलेली असते. ह्यांना मी देवाऱ्यामध्ये कधीच म्हणजे ह्या मूर्तीला ठेवलं नव्हतं. आणि ह्या फोटोबद्दल तर मी तुम्हाला ह्या आधी पण सांगितलेलं आहे की कोणतीही मूर्ती माझ्या घरी येण्यापूर्वी सर्वात आधी हा फोटो माझ्या घरी आला होता स्वामींचा. ह्या फोटोला जवळजवळ 12-13 वर्ष झालेली आहेत. मला वाटतं 13-14 वर्ष झालेली आहेत ह्या फोटोला. त्यामुळे हा फोटो माझ्यासाठी त्यामुळे खूप खास आणि स्पेशल आहे. तर त्याचीसुद्धा आज म्हणून मी आजच्या पूजेमध्ये त्यांची स्थापना केलेली आहे ह्या फोटोची आणि ह्या मूर्तीची. कारण ही सर्वात पहिली मूर्ती ही स्वामींची माझ्या घरी आलेली आहे आणि स्पेशली म्हणजे ही अक्कलकोटवरून आलेली आहे. त्यामुळे खूप त्याच्याबद्दल मला आस्था वाटते. तर जास्त वेळ न दवडता मी आजची पूजाही सुरू करते आणि तुम्हाला मी मांडणी करून झाल्यावरती दाखवते. तर आता महाराजांचा आपण छान असा अभिषेक करून घेत आहोत, जल अभिषेक. तर संपूर्ण पूजा ही ना मी अहोंच्या हस्तेच करून घेणार आहे. तर ह्या मूर्तीलासुद्धा अहोंकडूनच मी अभिषेक करून घेत आहे. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ. तुम्ही बघू शकता आज स्वामींना मी छान असं कापसाचं वस्त्र त्याचा हार घातला होता. खूप छान दिसत होता फोटो असं, त्यामुळे खूप असं उठून दिसत होता स्वामींचा. आणि इथे तुम्ही पाहू शकता ही स्वामींची जी मूर्ती आहे सुंदर अशी, ती मी ह्या पैठणीच्या आसनावरती ठेवली होती. त्यामुळे ती मूर्तीसुद्धा खूप सुंदर दिसत होती स्वामींची. आणि चैत्र नवरात्र सुरू असल्यामुळे मी देवींचे हे 2 जे फोटो आहेत माझ्याकडे, महालक्ष्मी आईचा आणि तुळजाभवानी आईचा, ते सुद्धा मागे पूजेमध्ये ठेवले होते. आणि स्वामींना आज बेसनाच्या लाडवांचा नैवेद्य ठेवला होता आम्ही. तर ही साधी सोपी छोटीशी पूजा माझी होती आजची. तर तुम्ही पाहू शकता हे चौरंगावरती खूप सुंदर दिसत होती आजची ही पूजा जी मी मांडली होती. आणि ही जी माझी लिखित नामजपाची वही आहे ती सुद्धा मी इथे स्वामींना समर्पित केली होती. तर आता आपण आमच्या देवघरातली सुद्धा पूजा पाहूयात. तर आज मी विशेष काय केलं होतं ते सुद्धा आपण पाहूयात. तर चला, आज आपल्या स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन आहे आणि त्या निमित्ताने आपला अभिषेक सुद्धा तितकाच विशेष असला पाहिजे. त्यामुळे तुम्ही पाहू शकता मी काही वेगवेगळे इथे गोष्टी घेतलेल्या आहेत. शुद्ध जलाचा तर आपण अभिषेक करणारच आहोत. त्याशिवाय मी अभ्यंग पावडर घेतलेली आहे, गुलाबजलाचं पाणी घेतलेलं आहे आणि त्यासोबत काही गुलाबाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत, अष्टगंध घेतलेला आहे, हळद घेतलेली आहे आणि दूध आणि साखर घेतलेली आहे. आणि त्याशिवाय सर्वात शेवटी अभिषेक संपन्न झाल्यानंतर आपण फुलाच्या पाकळ्यांनी सुद्धा महाराजांवरती अभिषेक करणार आहोत. तर आज अहोंच्या हस्ते आपण अभिषेक संपन्न करणार आहोत. तर जी माझ्याकडे स्वामींची चांदीची छोटीशी मूर्ती आहे त्याच्यावर आता आपण अभिषेक सुरुवात करूयात करायला. तर सर्वप्रथम आपण शुद्ध जलाचा अभिषेक करून घेत आहोत स्वामी महाराजांना आणि त्यांच्या पादुकासुद्धा आम्ही घेतलेल्या आहेत अभिषेक करण्यासाठी. श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ. आता हे अभ्यंग पावडर म्हणजे आम्ही उटणं घेतलेलं आहे पाण्यामध्ये मिक्स करून. तर ते स्वामींवरती आता आम्ही घालत आहोत, त्यांना अर्पण करत आहोत.
तर थोडंसं मूर्तीला उठणं चोळून सुद्धा घेणार आहोत, म्हणजे छान स्वामींचं उठण्याने स्नान होईल, त्यांचा अभिषेक होईल. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. आता हळदीच्या जलाने आपण स्वामींना अभिषेक करून घेऊयात. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. आता छान आपण अष्टगंधाने सुद्धा अभिषेक करूयात. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. आता आपण दुधाचा स्वामींना अभिषेक करून घेणार आहोत. स्वामीच्या पादुकांना सुद्धा अभिषेक करून घेणार आहोत. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. आणि आपण गुलाब जलाचा इथे वापर करत आहोत. सुवासिक असं हे जल आहे. तर स्वामींना आणि स्वामींच्या पादुकांना असा आपण एकत्रित सुंदर असा अभिषेक करत आहोत. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. आणि पुन्हा एकदा शुद्ध जलाचा आपण स्वामींना अभिषेक करून घेणार आहोत. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. आता आपण फुलाच्या पाकळ्यांनी सुद्धा स्वामींच्या मूर्तीवरती वर्षाव करणार आहोत. आणि फुलांनी सुद्धा स्वामींना आपण अभिषेक करणार आहोत. श्री स्वामी समर्थ, 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 श्री स्वामी समर्थ. तर आजची ही सुंदर अशी गुलाबी रंगामध्ये सजलेली पूजा तुम्ही बघू शकता. तर सुंदर असे तगरीच्या फुलांचे गजरे मला मिळाले होते, ज्यामध्ये गुलाबाच्या पाकळ्या गुंफलेल्या होत्या. तर तेच मी स्वामींना आणि माझ्या 2 जे फोटो आहेत, गणपती बाप्पा आणि विष्णूचा, तर त्यांना मी समर्पित केले होते. आणि खूप सुंदर दिसत होती आजची पूजा. गुलाबी रंगामध्ये माझा देवारा सजला होता. गुलाबाच्या पाकळ्यांचा मी आज वापर केला होता पूजेमध्ये जास्तीत जास्त असा. आणि आज मला काही चाफ्याची फुलं मिळाली नव्हती, त्यामुळे गुलाबाचाच वापर आज मी पूजेमध्ये केलेला आहे. तर महाराजांच्या प्रकट दिनाच्या निमित्ताने मी आज एक रांगोळी काढणार आहे. तर हा एक मी साचा घेतला होता, श्री स्वामी समर्थ लिहिलेला. तर ह्या साच्याच्या सहाय्याने एक सोपी अशी मी रांगोळी काढणार आहे. इथे ही माझी जी लाकडी फळी आहे ती स्वच्छ मी धुवून घेतलेली आहे. थोडीशी वाळली की हा साचा मी इथे ह्याच्यावरती लावून घेईन आणि मग तुम्हाला मी दाखवेन की कशी मी रांगोळी आज काढणार आहे. तर साच्याचा वापर मी असा मध्यभागी केलेला आहे आणि ज्या आकाराचा साचा होता तसाच मी बाजूलासुद्धा इथे बॉर्डर दिलेली आहे. आणि आजूबाजूला मी हिरव्या रंगाचा वापर केलेला आहे, कारण की पिवळ्या रंगाचे आणि केशरी रंगाचे मी इथे झेंडूच्या फुलांच्या पाकळ्यांचा वापर केलेला आहे. तर त्याच्यामुळे हे उठून दिसावं म्हणून मी इथे लाल रंगाचा वापर केलेला आहे, की स्वामींचं नाव मग छान असं लाल रंगामध्ये उठून दिसेल. तर ही छोटीशी अशी मी रांगोळी काढली फुलांच्या साह्याने आणि साच्याच्या साह्याने. तर छान वाटत होती. कमी वेळामध्ये आपण अशा छोट्या छोट्या साच्यांचा वापर करून, फुलांचा वापर करून अशा रांगोळी काढू शकतो. तर मंडळी, आजचा भाग मी इथेच संपवते. तर अशा प्रकारे प्रकट दिनापासून महाराजांची पुण्यतिथीसुद्धा आता येणार आहे, एप्रिल महिन्यामध्येच येणार आहे. तर तोपर्यंत स्वामींची सेवा आपण अशीच करत राहूया. लिखित नामजप म्हणा, तारक मंत्र म्हणा, स्वामी चरित्र सारामृत किंवा गुरुचरित्र, जितकी आपल्याला सर्वांना सेवा करता येईल तितकी करत राहूया. तर मंडळी, आजची ही पूजा तुम्हाला कशी वाटली, आजचा हा भाग तुम्हाला कसा वाटला हे कमेंट्समध्ये मला नक्की कळवा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमचं चॅनल नक्की सबस्क्राईब करा. पुढल्या भागात भेटूया एका नवीन विषयासह. तोपर्यंत लोभ असावा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.